तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अक्षरा सरांना, मितालीला आणि तिच्या मित्रमैत्रिणींना विचारत असते की अधिपतींच्या प्रवेश अर्जावर माझ्याकडून सही कोणी करून घेतली, पण ते चौघेही त्यांची चूक कबूल करत नाही. त्यामुळे अक्षरा म्हणते ठीक आहे, आता मी पोलिसांनाच बोलावते. आणि पोलिसांचं नाव ऐकून ते खूप घाबरतात. सर म्हणतात की मॅडम, एवढ्याशा कारणासाठी तुम्ही पोलिसांना का बोलावताय? आणि त्यावर अक्षरा म्हणते की खरं तर मला पोलिसांना बोलवायचं नाही आहे, पण तुम्ही तुमची चूक कबूल करत नाही आहे, त्यामुळे माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय राहिला नाही. त्यावर सर म्हणतात, पण मॅडम आम्ही असं का करू? मला माझी नोकरी प्रिय आहे. तर मुलं देखील म्हणत असतात, आम्ही तरी असं का करू? आमचा या सगळ्याशी काय संबंध आहे? मात्र अक्षरा काही ऐकूनच घेत नाही. ती म्हणते की जोपर्यंत तुम्ही तुमची चूक कबूल करत नाही आणि मला कळत नाही की हे सगळं कोणी घडवलं आहे, तोपर्यंत मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. त्याच वेळी शाळा सुटल्याची बेल देखील होते, पण अक्षरा त्यांना तिथेच थांबवते. त्यावेळी मुलं म्हणत असतात की मॅडम, आमची दप्तरं वर्गातच आहे, निदान ती तरी घेऊन येऊ द्या. आणि त्याच वेळी अधिपती त्या तिघांची दप्तरं घेऊन त्या ठिकाणी येतो आणि म्हणतो की चला मुलांना, शाळा सुटली. मात्र अक्षरा त्यालाही थांबवते. आणि अक्षराला एवढं चिडलेलं बघून अधिपती इशारा करतच त्या मुलांना काय झालं ते विचारतो. मुलं खूप घाबरलेली असतात आणि ती अधिपतीला सांगतात की मॅडमला असं वाटते की तुमचं ॲडमिशन आम्हीच करायला मदत केली. आणि त्यावर अधिपती म्हणतो की नाही नाही, असं काही नाही आहे, उलट मॅडमनेच माझ्या प्रवेश अर्जावर सही केली ना. हे सगळं काही त्यानेच घडवून आणलं आहे. त्यामुळे अक्षरा त्याच्याकडे बघते. तर अधिपती म्हणतो की त्याने म्हणजे देवाच्या मर्जीमुळेच तर आमचं या शाळेत ॲडमिशन झालं, नाहीतर कोल्हापुरात काय शाळांची कमी आहे का? पण देवाच्या मनात होतं की ही शाळा चांगली आहे, अधिपतींचं इथेच ॲडमिशन व्हावं, म्हणून तर आम्ही इथे आलो. आणि मग तो पुढे असंही म्हणतो की जर कोणाला आमच्या शाळेत येणं आवडत नसेल तर त्यांनी आम्हाला शाळेतून काढून टाकावं. मात्र त्यावेळी मिताली आणि तिचे मित्रमैत्रिणी म्हणतात की असं कसं तुम्हाला शाळेतून काढून टाकता येईल? तुम्ही कुठे शाळेचा नियम मोडला आहे? आणि त्यावर अधिपती म्हणतो की हां, मी सुद्धा तेच म्हणतोय की जर मी शाळेचा एखादा नियम मोडला, जर माझ्याकडून काही चूक झाली, तर मुख्याध्यापिकाबाईंनी मला बिनधास्त शाळेतून काढून टाकावं. पण तोपर्यंत मी या शाळेत येणारच. आणि मग त्यानंतर तो अक्षराला मोठ्याने ओरडून सांगतो की जोपर्यंत माझ्या हातून कोणतीही चूक होत नाही, तोपर्यंत तुम्ही मला या शाळेतून बाहेर काढू शकत नाही. त्यामुळे मग अक्षरा वैतागून म्हणते की ठीक आहे, आणि मग ती सगळ्यांना तेथून जायला सांगते. सगळी मुलं अक्षराला गुड डे असं म्हणत तेथून निघून जातात. तर अधिपतीसुद्धा अक्षराला गुड डे विश करतो, पण अक्षरा रागातच त्याच्याकडे बघत असते. त्यामुळे अधिपती खाली मान घालून निघून जातो आणि त्याला तसं बघून अक्षराला हसू येतं. त्यानंतर दुसरीकडे दुर्गी भुवनेश्वरीकडे जाते. ती भुवनेश्वरीला बडीशेप देण्यासाठी आलेली असते, पण त्यानंतर ती म्हणते की ताई, तू पुन्हा माझ्या चंचीला फोन केला होता का गं? ती आता बरी आहे ना? त्यावर भुवनेश्वरी सांगते हो, तिला काही झालेलं नाही, काळजी करू नको. मात्र दुर्गी तिला विचारते की ताई, मी तिला एकदा भेटून येऊ का गं? मला तिची खूप काळजी वाटते, माझी पोर रस्त्यात पडली होती. आणि त्यावर भुवनेश्वरी म्हणते ठीक आहे, जर तुझी एवढीच इच्छा असेल तर जा तू. आणि ते ऐकून दुर्गी खुश होते. ती म्हणते की मी उभ्या उभ्या तिची चौकशी करून येते, तिच्यासाठी फळं वगैरे घेऊन जाते. आणि मग त्यानंतर ती तेथून जाण्यासाठी निघते, पण भुवनेश्वरी तिला थांबवते. त्यामुळे दुर्गी विचारते काय झालं ताई, अजून काही घेऊन जायचं आहे का? आणि त्यावर भुवनेश्वरी म्हणते हो, तुझी बॅगसुद्धा घेऊन जा आणि पुन्हा या घरात पाऊल ठेवू नको. आणि ते ऐकून दुर्गी घाबरते. ती खाली मान घालून भुवनेश्वरीची माफी मागते. तर भुवनेश्वरी तिला म्हणते की तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? या घरातून कोणीही त्या चंचीला भेटायला जाणार नाही. आणि त्यावर दुर्गी खाली मान घालून तेथून निघून जाते. तर दुसरीकडे अधिपती शाळेचा अभ्यास करत असतो. त्याचवेळी रव्या त्या ठिकाणी येतो. तो अधिपतीला विचारत असतो की हे सगळं काय आहे मालक? तुम्ही काही शाळेत जायला सुरुवात केली की काय? आणि त्यावर अधिपती घाबरून म्हणतो नाही नाही, आम्ही कशाला शाळेत जाऊ? त्यावर रव्या विचारतो, पण मग एवढी पुस्तकं कशासाठी आणि हे काय करताय तुम्ही? आणि त्यावर अधिपती त्याला सांगतो की ती धनाजीची मुलगी आहे ना मिताली, तिला कबड्डीच्या मॅचेससाठी जायचं आहे, म्हणून मग तिला परीक्षेसाठी आम्ही प्रश्न काढून देतोय. पण रव्याचा काही यावर विश्वास बसत नाही. तो अधिपतीला खूप प्रश्न विचारतो. त्यामुळे अधिपती वैतागून जातो. आणि मग त्याच वेळी रव्याला चारुहास सरांचा फोन येतो.
ते रव्याला विचारतात की अधिपती तिथेच आहे का? त्यावर तो हो म्हणतो. तर चारुहास सर त्याला सांगतात की मग तू थोडा बाजूला येऊन बोल आणि मग रव्या बाहेर जातो. तर अधिपती पटकन सगळी पुस्तकं बॅगमध्ये भरतो आणि रव्याने अजून काही प्रश्न विचारू नये म्हणून तेथून निघून जातो. तर इकडे चारुहास सर रव्याला सांगत असतात की माझं तुझ्याकडे महत्त्वाचं काम आहे, तू उद्या सकाळी मला भेटायला ये कोणाच्याही नकळत. आणि त्यावर तो हो म्हणतो. तर दुसरीकडे अक्षरा आणि आई बाबा गप्पा मारत बसलेले असतात. इरा घरात नसल्यामुळे ते दोघेही म्हणत असतात की इरा जेवढी घरात नसते तेवढीच घरात शांतता राहते. त्यावर अक्षरा म्हणते की हे काय बोलताय तुम्ही? त्यावर बाबा म्हणतात अगं मग आम्ही तरी काय करू? जेव्हा जेव्हा ती घरात असते तेव्हा तेव्हा तिचं सतत एकच सुरू असतं. आणि त्यावर अक्षरा नाराज होत म्हणते पण मला खरंच कळत नाही आहे की माझ्या या घरात राहण्याने तिला एवढा का प्रॉब्लेम होतोय. तिच्या मनात नेमकं काय सुरू आहे काय माहीत. आणि मग त्यानंतर अक्षराची आई तिला विचारते की या सगळ्या गोष्टींमध्ये अधिपतीरावांनी त्यांच्या आईची बाजू घेतली होती ना गं? मग तरीसुद्धा ते रोज आपल्या घराच्या बाहेर का उभे असतात? आणि त्यावर अक्षरा म्हणते की ते मलाही माहीत नाही. तर आई बाबा तिला समजवण्याचा प्रयत्न करतात की त्यांचं तुझ्यावर खरंच मनापासून प्रेम आहे, त्यांना तुझी काळजी वाटते म्हणूनच ते असं वागतात, त्यांनी काही तुला वाऱ्यावर सोडून दिलेलं नाही. पण अक्षरा म्हणते की त्यांना खरंच माझी काळजी वाटते की त्यांनी जे काही केले त्याबद्दल त्यांच्या मनात गिल्ट आहे हे जोपर्यंत मला कळत नाही तोपर्यंत त्यांच्या वागण्याचा मी कोणताही अर्थ लावणार नाही. आणि तिचं हे असं बोलणं ऐकून आई बाबा काळजीत पडतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी रव्या चारुहास सरांना भेटण्यासाठी जातो पण त्याचवेळी अधिपती त्या ठिकाणी येतो. त्यामुळे रव्या लपून बसतो. मात्र अधिपतीने त्याला बघितलेलं असतं पण त्यालाही शाळेत जाण्याची घाई असते. त्यामुळे तो पटकन घरातून बाहेर पडतो. आणि हा सगळा प्रकार बघून रव्या मनाशी म्हणत असतो की स्वतःच्याच घरामधून छोटे मालक असे लपतछपत बाहेर का पडले? पण जाऊ दे, आधी मला मोठ्या मालकांकडे जायला हवं. तर इकडे अधिपतीसुद्धा मनाशी म्हणत असतो की हा रव्या इतक्या सकाळी सकाळी घरी का आला होता? त्याने मला बघितलं तर नसेल ना? पण जाऊ दे आता, जर त्याने मला बघितलं तर खूप प्रश्न विचारेल. आणि मग तो पटकन शाळेत जाण्यासाठी निघतो. दुसरीकडे रव्या चारुहास सरांकडे जातो. चारुहास सर त्याला विचारतात की तुला कोणी बघितलं तर नाही ना? त्यावर तो सांगतो नाही, आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी अक्षरा वहिनींच्या घरी जाऊन आलो, त्यासुद्धा शाळेत गेल्या आहेत. आणि त्यावर चारुहास सर म्हणतात बरं झालं, मग आता तू पटकन मला अक्षराच्या घरी घेऊन चल. त्यावर रव्या म्हणतो पण आपल्याला तर देवळात जायचं आहे ना? त्यावर चारुहास सर सांगतात की ते इतरांसाठी, जर कोणी विचारलं तर तू सांग की मी यांना घेऊन देवळात चाललो आहे, पण आपल्याला जायचं आहे अक्षराच्या घरी. आणि त्यावर रव्या म्हणतो ठीक आहे. आणि मग ते दोघेजण अक्षराकडे जाण्यासाठी निघतात. तर दुसरीकडे अक्षरा शाळेत मुलांना एक धडा शिकवत असते आणि त्यानंतर ती त्यांना विचारते की जर तुम्हाला काही शंका असतील तर विचारा. त्यावर अधिपती हात वर करतो आणि अक्षराला विचारतो की या धड्यातून काय बोध घ्यावा? त्यावर अक्षरा म्हणते ही फक्त एक रंजक गोष्ट होती, यातून काय बोध घ्यायचा हे ज्याने त्याने आपापलं ठरवावं. आणि मग याच गोष्टीवरून अक्षरा आणि अधिपती वर्गातच वाद घालू लागतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.